तर आज या दुर्दैवी दुर्घटनेमधून आणखी एक बातमी पुढे येते ती म्हणजे हा विमान अपघात झाला। छिन्न विछिन्न अवस्थेतलं हे विमान आपण पाहतोय आणि अजित पवार यांच्याबरोबर जे 5 जण होते त्यांचा देखील मृत्यू झाला। मात्र मृतदेहाची ओळख अजित पवार यांची कशी पटली असेल तर त्यांचं घड्याळ हीच त्यांची शेवटची निशाणी ठरली आणि घड्याळामुळे अजित पवार यांचाच हा मृतदेह असल्याचं स्पष्ट झालेलं आहे आणि घड्याळावरूनच अजित पवार यांची ओळख पटली। विमान अपघातामध्ये अजित पवारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि शेवटची ओळख ही ठरली अजित पवारांची। त्यांच्या मनगटावरचं घड्याळ खरं तर छिन्न विछिन्न अवस्थेत झालेलं हे विमान आपण पाहतोय। मोठ्या उंचीवरून हे विमान कोसळलं असल्यामुळे यामधल्या मृतदेहांची ओळख पटवणं तसं कठीण होतं। मात्र मनगटावरचं घड्याळ हेच अजित पवारांची शेवटची ओळख पटवणारी वस्तू ठरलेली आहे। अजित पवार यांचा आज दुर्दैवी मृत्यू झाला, अकाली एक्झिट झाली आणि यामध्ये 5 जण विमानामध्ये प्रवास करत होते।